As cases are rising, the swab testing was conducted at the Pharmacy College in Panaji following all the health protocols. The Health Minister Vishwajit Rane said that we are here to keep Goa safe and are committed to the welfare of every citizen of the state of Goa by taking all the precautionary measures to fight against the war of COVID-19. Watch these visuals. Even Panaji Mayor Uday Madgaikar commented over the new cases found in the capital city and what are the steps that Panaji is going to take to curb the spread of COVID-19. काल पणजे जे दोन पॉझिटिव्ह केसीस मेळिल्ल्यो एक सातिलेन बानार आनी एक आमचे मार्केट बिल्डिंगेंत फिश मार्केट बिल्डिंगेंत दोनी केसीस जे आज हेल्थ डिपार्टमेंटान आनी कलेक्टर डिपार्टमेंटान फुडें सरून आमचो MLA आमचो बाबूश सरतान सगळे आज अरेंजमेंट करून तांकां तेंचे स्वॅब टेस्टिंग केलें जवळ जवळ 110 सातिलेन बानावयल्या लोकांचे केलें आणि 35 लोक जे मार्केट बिल्डिंगेंत रावताले तेंचे स्वॅब टेस्टिंग आतां चालू आसा एक रिपोर्टाक 1-2 दीस तरी वतले हितून दोनी जागे सील केल्ले आसा पुलिशेन सातिलेन बान आनी मार्केट बिल्डींग सातिलेन बाना वयले जवळ जवळ 25 स्टाफ आमचे कामगार आशिल्ले थंयचे लोक आमचे कामगार आशिल्ले तांकां आमी अशें जे आमी चिवला आनी कामरापाटा प्रमाणे तांकां आमी कामाक घेवचे ना म्हणजे हेचो इफेक्ट परिणाम आमच्या कामाचेर जातलो कित्याक दिसान दीस आमचे स्टाफ आमकां ह्या कारणां खातीर लोकांक सक्तीचे लिवेट धाडचे पडटा तेन्ना लोकां कडेन अपील आसा की लोकांनी कोणी भिवची न्ही पूण कोणी घरा भायर सरचे न्ही आनी ह्या लोकांक जो एकूच केस मेळ्ळा ती आनी वाडची न्ही म्हणून आमी प्रिकॉशन घेतलेलें आसा जशें तालिगांव कामरापाटान जेन्ना केसी मेळ्ळ्यो तेन्ना आमची ऑनरेबल MLA मॅडमी जेनिफरान जे रोखडेच प्रिकॉशन घेवन ती एरिया सील केली आनी हेचो असो परिणाम जालो की ती केसी वाडल्यो ना जवळ जवळ कितल्योश्योच ज्यो 7 केसी आसल्यो तितले जवळ जवळ 5 जाण नॅगेटीव जावन आयिल्ले आसा आनी तितली ती केसी स्प्रेड जाल्यो ना तेच प्रिकॉशन आज आमी आमच्या MLA बाबुशान कलेक्टर डिपार्टमेंटान कमिशनर जॉयंटली आज डिसिजन घेवन ती एरिया आमी राती सील केली आनी जे फुडग्रेस आसा जे लोकांक कितें हे थंयच्या लोकांक जे सातिलेन बानावयले आसा तांकां आमच्या MLA बाबुशान सगळें अरेंजमेंट केल्लो आसा कोणें पॅनीक जावचें न्ही त्या लोकांक म्हजी अपील आसा की कोणें पॅनीक जावचें न्ही तुमचे कितें तुमकां गरज ज्यो वस्तू लागता त्यो आमच्या आमदारान सगळे तरेच्यो वस्तू सगळे तुमकां जेवणाचें कितें आसा तें तुमकां पावयता म्हूण सांगलां आनी ऑलरेडी तें डिस्ट्रिब्युशन तें म्हाका दिसता स्टार्ट जाल्लें आसा तेन्ना परत एकदां सगळ्यांक हांव विनंती करता की लोकांनी भायर सरचें न्ही आनी लोकांनी पॅनीक जावचें न्ही फक्त सद्या 2 केसी पणजे हे आसा आनी त्यो स्प्रेड जावची न्ही म्हणून आमी हें प्रिकॉशन घेतलेलें आसा तशेंच एक हांगा काल मडगांव एक बेगर पॉझिटिव्ह मेळ्ळो तो मेल्लो आशिल्लो आनी आतांच आमकां आनी प्रेसाचे फोन आयले की आझाद मैदानी खुबशे बेगर आसा तेन्ना हांव पुलिशेकूय रिक्वेस्ट करतलो आनी गव्हर्मेंटाकूय रिक्वेस्ट करता की तांकां खंय तरी एक ओल्ड एज होमान जावं खंय तरी तांकां जागो दिवचो आनी तांकां सगळ्यांक थंय शिफ्ट करचें नाजाल्यार तेंचे टेस्ट करचे म्हणून ते आमी ट्राय करतले की तांकां टेस्ट करचे आनी तेंचो रिपोर्ट एक घेवचो आनी कित्याक लोकांक तेंचे वयल्यान एक कितें स्प्रेड जावप उपकारना ही आमी काळजी घेवपाची आसा. The Health Minister on Friday also inspected the flu OPD and swab collection premises at the Primary Health Centre at Darbandora. He said that the necessary instructions have been given to the health staff to monitor if any additional treatment is required for their speedy recovery.
आज कोविड केअर सेंटर विजीट केले ना आमी कितें थारायलें की आमची चर्चा चालूच आशिल्ली आयज डॉक्टर आनी आमचे डॉक्टर्स जे आसा पयलीं म्हणजे NIT जे कितें कोवीड पेशंट आहा तांकां पळोवपाक हांव गेल्लो. मेन म्हणजे कित्याक की कोवीड सेंटर आनी कोवीड सेंटर जे आमचे आहा तेंचे मेंटेनन्स तेंचे हायजीन आनी इतर कांय गोश्टी हे कशें चल्ला ते पळोवपाक. प्लस डेप्युटी कलेक्टर मामलेदार हांकां सगळ्यांक घेवन सजेशन करपाक आनी तांकां हांवें विनंती केला की कितेंय त्रास जाले बरोवन धाडून दिया, म्हणजे सरकार आमी तेजेर आमी योग्य ते गोश्ट करूं शकता. प्लस म्हाजें एक मत आशिल्लें की आमकां एक सिंगल एजन्सी जाय, जे एजन्सीच्या माध्यमांतल्यान हावजकीपींग एक एजन्सी करूं शकता, जेवण सप्लाय एक एजन्सी करूं शकता. कारण कित्याक म्हणजे जेवण हे सगळे गोश्टी ते रायट फ्रॉम सर्वींग टू कलेक्शन ती एजन्सी करूं शकता. मेन म्हणजे कितें आसा आयज सगळे नवे हॉस्टेल जे आमी वापर करपाचे जे सरकारान ठरयल्ले आसा, त्याच बरोबर एक्झिस्टींग कोवीड पेशंट तुम्ही पळयलां की आमी वचून तांकां चॅक हे केल्लें आसा, फेसिलिटी कितें आहा ते चॅक केला, डॉक्टर कडेन इंटरेक्शन केलें. आमचे डॉक्टर एकदम बरें काम करता, टीम एकदम बरें काम करता. त्याच बरोबर आमी खंय सुदरूं शकता ते बी फिडबॅका खातीर म्हणून आयज ही विजीट. हेजे उपरांत शिरोडा वचपाचो म्हजो प्लॅनिंग आहा. ह्यो सगळ्यो गोश्टी आमी चॅकींग करपाचें टायम टू टायम. म्हणजे आमच्या डॉक्टरांची कितें डेफिशियन्सी आतां हांव तांकां विनंती करतालो की हे जे इतले हेवी ड्युटी जे हे आसता न्ही स्क्रीन फेस शील्ड नवे तरेचे फेस शील्ड आयिल्ला जे एकदम सोंपेपणान ते घालूं शकता. आनी ह्या तरेचे फेस शील्ड्स हे सगळ्या गोश्टीचें लक्ष आसूंक जाय. नाजाल्यार आमचे डिपार्टमेंट आमी ह्या तरेचे गोश्टी घेतले जे लोकांक डे टू डे त्रास जाता मागीर ते घालपाक. कारण फेस शील्डच्या फाटल्यान मास्क घालचें पडटा. प्लस आमच्या डॉक्टरांक हांवें विनंती केल्ली आसा लिबरली PPEचो सूट ग्लव्स हे सगळे लिबरली वापरपाचे आहा. ताका गायडलायनाची बी कांय गरज ना. कोण हांगा काम करता आयज जे तरेन केसीस वाडल्या त्या तरेन आमचो स्टाफ MTS आसूं, डॉक्टर आसूं, सगळे स्टाफ नर्सीस आसूं, तांकां सगळे फेसिलिटीज गावता काय ना म्हणून म्हाजें चॅकींग चालू आहा. प्रत्येक कोवीड केअर सेंटरान विजीट म्हाजी चालूच आसतली फुडल्या 3-4 दिसान. शिरोडा आयज कंप्लीट करतलो. तेजे उपरांत बाकी सगळे जे कितें करूंक जाय एडमिनिस्ट्रेटीव लेवलाचेर कितें करूंक जाय करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आनी हे हॉस्पिटलान म्हाका परत एकदा विजीट करपाची गरज पडटली. म्हणजे हांगा कितें अपग्रेडेशन आमी करूं शकता तें अपग्रेडेशन करपाचो आमचो प्रयत्न आसा. With the rise in the COVID-19 cases across the state, the Karmona Panchayat on Sunday handed over a new ambulance to the COVID hospital in South Goa. Dr. Ira Almeida was present. Watch. We read about the Karmona people's gesture to offer their village ambulance for any COVID-related work. And of course, we jumped at this idea and we requested the collector to release this vehicle for our use. So we are very happy with their noble gesture of offering what was theirs to us for COVID-related work. We thank the Sarpanch for all his efforts to do all the legal and the legal work to hand over this ambulance to us. Fortunately, we were able to get a driver who offered these services to drive the vehicle. 6 months. This ambulance vehicle we had procured, we had got it through MP funds through the kind efforts of Benawali MLA Chachil Alamo. So दोन वर्स सुमार जाली ही एम्बुलन्स आमकां हँडओवर केल्ली थ्रू द कलेक्टर MP funds. But ती आमकोडे because of expenses we had estimated about 10 lakhs of operational cost. आमकां funds नासले. पंचायत is a poor पंचायत. आमकां ते कोणेय फंड्स दिवनाय ती ऑपरेशनलायज करपा. आनी 2 वर्स तेकोन ती थिंगा आसली मेंटेनन्सा लागून प्रॉब्लम जातालो. मागीर आमी गव्हर्मेंटा बरयल्लें कलेक्टरा तुमी टेक ओवर कराय ती नाजाल्यार डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसाक तुमी हँडओवर करची म्हूण. मागीर ती तेशी आसली. मागीर आमी आतां आमकां रिक्वेस्ट येयली डॉक्टर आयरा फ्रॉम हॉस्पिटल दॅट इफ यू कॅन हँड ओवर दीस एम्बुलन्स ते कोविड पेशंटा लागून. तेन्ना ही मेसेज आमी सगळ्या मेंबर्सांक सर्क्युलेट केली आनी सगळे मेंबर्स फेवर आहले कित्याक मेंटेन वेहिकल बेस्ट उरता आनी ती रनिंग कंडिशनां उरतो म्हूण. मागीर तेमी कितें केलें कलेक्टर सेम टायम कलेक्टर ऑल्सो सेंट अस अ रेक्विजिशन डायरेक्ट रेक्विजिशन ऑर्डर टू रिलीज द वेहिकल. ही बरी कोते आहा म्हाका कांय प्रॉब्लम ना. ही वेहिकल बरी आसतली रनिंग कंडिशनां उरतली आनी कोविड टायमार यूज जातो म्हूण. आनी करमोणे पंचायतान आनी करमोणे गांवच्या लोकांक कितें तरी एक कॉन्ट्रिब्युशन केलें म्हूण हांव समजता एक बरी गोत. कित्याक गव्हर्मेंटा कडेन ह्यो एम्बुलन्स शॉर्ट आसली आनी ही आमगेली यूज जातो म्हूण हांव सगळ्या गांवच्या लोकांकूय देव बरें करूं म्हणटा आनीक मेंबर्सांकूय देव बरें करूं म्हणटा. आनी हांव समजता ही आमची एम्बुलन्स त्या पेशंटाक बऱ्या पडटा म्हणून.
The Goa United Workers Men Union, which is affiliated to Zuari Agrochemicals Limited, on Friday hit out at the state administration for failing to shift COVID patients from Zuari Nagar, Welsau and Kansaulem to the hospital due to unavailability of beds at the Chikalim Sub-District Hospital and at the cottage COVID care centers in the South Goa watch. जुवारी एग्रोकेमिकल जी आसा ही पयली कंपनी जी आसा सेल्फ टेस्टिंग आपणाचे एम्प्लॉईचे करपाक लागले. आता हितून जेन्ना थायरोकेअर जे आसा ते येवन आमकां टेस्ट केल्ले तितून 98 लोक पॉझिटिव्ह जाले. आता 98 लोक आता 3 ते 4 दीस जाले आयज चिकाली हेल्थ सेंटर तांकां एडमीट करना. ते म्हणटा कितें बेड्स ना म्हणून. आता हे सरकाराक आमकां हांव सांगूंक सोदता हे चलना कितें तुमचें. आयज 98 पेशंट्स थोडे सिम्टमॅटीक आसा एसिम्टमॅटीक आसा. आयज जो आसा आमचे दोन भुरगे जे इफेक्टेड भुरगे जे चिकाली हेल्थ सेंटरान गेले हे म्हणटा ताका परत टेस्ट करपा जाय आनी तुमी मंडे परत येया. अरे हांव म्हणटा जेन्ना हे टेस्ट ऑलरेडी केलेले आसा जेन्ना हे ऑलरेडी सिम्टम्स दाखयता हे लोक कित्याक एडमीट जायना. आतां हालींच हांवें डेप्युटी कलेक्टराक फोन मारला तुवें कितें सिस्टम केला म्हणून. तेणेन म्हाका सांगलां की ते सिम्टमॅटीक केसीस जे आसा ती आमी एडमीट करतले. एसिम्टमॅटीक आसा ते 17 दिसाचे क्वॉरंटायन करपा जाय. आतां हांव सांगपाक सोदता सरकाराक म्हाका अशें दिसता की सरकार हो पार्शियलिटी करपाक लागलो. जो हे भेदभाव जातीचो नाल्यार धर्माचो नाल्यार प्लेसीचो करपाक सोदता कसो दिसता. आयज थोडे प्लेसीस कोवीड सेंटर स्पेशल रिजर्वेशन मेवता आनी जे लोक हरयांनी जे पळय बरे ना तांकां सरकार परत धाडटा. हे सरकाराचे चुकीचें आसा. आमी सरकाराक म्हणटा जे पळय लोक पॉझिटिव्ह आसा तांकां क्वॉरंटायन सेंटरान घाल, सिम्टमॅटीक आसूं या एसिम्टमॅटीक आसूं. आनी आमचे गांवचे MLAक आनी सरकाराक मागता की काला भवन जी आसा ही एम्प्टी आसा फॉर द लास्ट 8 to 9 years ती तरी कोवीड सेंटर करची. ना जाल्यार जी आमची कासावली हेल्थ सेंटर जी आसा ती कोवीड सेंटर करची. कित्याक आयज जे पळय जुवारी नगरान 25,000 लोक जे ऑलरेडी रावता तितूंतले म्हाका आतां टील डेट 300 मायस केसीस पॉझिटिव्ह जालेले आसा. आनी हे जे सरकार आयज स्लो टेस्टिंग करता हेजेर सिद्ध जाता की जुवारी नगरान मिनिमम 5,000 ते मायस केसीस जालेले आसा अशें दिसता. सो जेन्ना आमची कोर्ताली आतां हॉटस्पॉट जाता तेन्ना म्हाका दिसता गव्हर्मेंटान ताबडतोब कुट्टाय एक कोवीड सेंटर करपाचो गरज आसा. कित्याक जे लोकांक तुमी पळय घरा धाडटा तांकां कोण एनफोर्समेंट करना सारकें. तांकां पंचायत आसा ती पंचायत पळयना. ते खंय भोंवता तुका खबर ना. सो कोवीड सेंटरान घातल्यार हे आनी बरें. तांकां पळय तुमी घरा धाडटा तुमी लोकांक आयज फळान घालतले. हांव चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आनी हेल्थ मिनिस्टराक राणेक उलो मारता की हे जे पेशंट्स जे पॉझिटिव्ह जालेले आसा आमचे जुवारी नगरान तांकां ताबडतोब तुमी कोवीड सेंटरान नाल्यार कोवीड हॉस्पिटलान घालचे. फाल्यां तांकां कितें जालें जाल्यार हे सरकार आनी ऑथॉरिटीज जे फेल जालेले. After the hue and cry over the exchange between Governor Satyapal Malik and Chief Minister Pramod Sawant, it looks as if peace has been brokered on Saturday. Now the Governor has issued what can be construed as a clarification. Directorate of Information and Publicity has also sent one from CM side. ये बहुत ही बड़ी impropriety है on part of Chief Minister. I have never said anything against media or print media or social media. सही बात तो ये है कि मीडिया हमारी स्ट्रेंथ है. मुझको उसी के ज़रिए जानकारी मिलती है. इनसे तो मिलती नहीं है जानकारी उसी से मिलती है कि कहाँ कहाँ कमियाँ हैं. और उसी जानकारी के बेसिस पे मैंने मीटिंग बुलाई थी कि हमको कहाँ कहाँ करेक्शन करना है. तो ये कहना तो बिल्कुल एकदम गलत है. और मैं मतलब कड़े शब्द तो नहीं इस्तेमाल कर सकता, लेकिन ये हाईली इम्प्रॉपर है और किसी सिविलाइज्ड आदमी को ये नहीं करना चाहिए कि कोई ऐसी बात जो ना कही गई हो वो दूसरे के मुंह में डाल दी जाए. कितें पॉयंट डिस्कशन बा सांगलें गव्हर्नरान एड्रेस करता आसा तें काम म्हणपा लागलो खूब बरें काम आसा.
सोशल मिडियाचेर आनी प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया म्हणल्यार चुकीचें दाखयता हें तेंच्यांनी सांगलें वयल्यान नाल्यार हें इतकें बरें काम तेंच्यांनी दाखोवपाक जाय आपल्याक कित्याक चुकीचें दाखयता तें खबर ना म्हणपाक नाल्यार तांकां अपडेट सोशल मिडिया म्हटलं काय मेन स्ट्रीम मीडिया म्हटलं तेणी सगळे मिडिया वयल्यान तेणी आमच्या अनिला मोहनान सांगलें की तूं डेली 8 दिसांनी एकदां अपडेट करतली जाल्यार आपूण डेली करताले तरी सुद्दां चुकीची म्हायती म्हणपाक सर्क्युलेट जाता ताच्या खातीर म्हणपाक लागलें एक बरी म्हायती आनी कोविडाच्या बाबतीत ज्यो बऱ्यो गजाली जाता त्योय बी दाखोवपाक जाय हें तेंच्यांनी सांगलें ह्या पॅन्डेमिकच्या स्थितीत ज्यो बऱ्यो गजाली दाखोवप हे खूब म्हत्वाचें कितें रॉंग कितें दाखयता म्हणटा ते आतां हांव नको तेंच्यांनी सांगा ताका विचारूंक मारता पण नीला हेल्थ सेक्रेटरी समज अपडेट 8 दिसांनी बाद जाता न्ही सर विल टेल यू Sir, but you believe that media have shown the wrong हांवें अशें म्हणूना रे तांच्यांनी सांगले वयल्यान तिका काही गजाली चुकीच्यो जे विरोधक कितें उलयता पळय न्ही ते आसतलें तुमची चूक आसची ना ती विरोधक प्रत्येक फावटी चुकीचें उलयता ते तुमी दाखयता न्ही कदाचित तें गव्हर्नमेंट साहेबान पळयलां बट वॉट यू फील दॅट मीडिया हॅज शोन समथिंग रायट ऑर रॉंग तुमकां कितें दिसता सर पळय बरेचशे फावटी मिडियाचो रोल जो आहा पळय मिडिया विरोधक जर चुकीचें उलयताले ताका तुमी कितें करताले ओके आनी आयज मायनींग मॅटर आतां सुप्रीम कोर्ट आसा सुप्रीम कोर्टान कित्याक डेट आपली लिस्टान आशिल्ली ते लिस्ट कॅन्सल केलें म्हाका खबर ना सर जस्ट वन मोर अबाउट ग्रॉसरीज एंड ऑल तुम्ही बंद केला पळय आता लॉकडाऊन आसा तितून ग्रॉसरीज ओपन उरतल्यो नोटिफिकेशन While on the other hand, the locals from Kunkulim have raised their serious concern and objection over the road conditions from Navelim to Kunkulim. This is a national highway which is full of potholes. They have demanded to repair these roads on priority before any untoward incidents happens because ordinary accidents have been reported and people are suffering due to this road menace. Watch. किती चाललं आता हांव नको तो 1 मिनट पयलो थिंगा हॉट मिक्स घायल्लो आतां हांव कितलो लोक पळयता हांव पण म्हणजे हाती हें जालो थंय हाती हें जाला सो हांव म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर कितको हें कोताय काय म्हूण काम आतां एक 15-20 दीस जालें न्ही म्हाका लास्ट 20 दीस जातले तें हॉट मिक्स घाय तेमी आतां हॉट मिक्स घान ते हॉट मिक्सा तेमी थंय कांय ना थंय बेस्ट माती आनी हें कॉन्क्रीट ना डांबर म्हणून कांय ना आनी तो गव्हर्मेंट कितको हें कोता हांव मागता आमगे MLA लुईस फलेरा कडेन की ते इमिजिएटली एक्शन घेतली कॉन्ट्रॅक्टराचेर आनी ताका पनिशमेंट दिवचे कित्याक ताणें हें काम सगळें बेश्टें केलां कॉन्क्रीट नासा कितू लोकांक हेट तो कितू लोक पडले थिंगा आज हांवें म्हणलें मांडे आयज तर सारको न्हय जाल्यार मांडे बंद करतले म्हणटकूच आयज थिंगा पॅच माताय ते म्हणजे आमी बॉब मारल्यार करपाचें ना कांय ना आमी बॉबू मारपा उरले हिंगा आतां हांव मागता लुजीस फलेरा कडेन ते इमिजिएटली हेजे कॉन्ट्रॅक्टर एक्शन घेवचे तशेंच दिलीप पावसकारा कडेन PW मिनिस्टर कॉन्ट्रॅक्ट कोणा दिता काय म्हणून तुमी एश कॉन्ट्रॅक्ट दिले जाल्यार उल कितें सो म्हाका वता हे इंजिनियर कोण घायला कॉन्ट्रॅक्ट घेयला तेजी एक्शन घेवची नाल्यार ताका कितें ताका फायन मारची म्हणून कित्याक तो लोकांच्या जिवाक हेटा कितले लोक पडल्यात आतां उणे म्हणल्यार 10-15 लोक पडले थिंगा एसांनी आतां बरें 2-3 लोक हायवे ती आतां नॅशनल हायवे आतां तूं दोग आतां बरें जालें येता हें आहा म्हूण लॉकडावनाचे कोण लोक पास जाले नाही थिंगा जो ट्रॅफिक ना नाजाल्यार पडत आहाय थिंगा कोण उबा ते सगळे कोणा कडेन न्हायले इगोर्ज्यो सारके मुखार पडय तर रोडाचें कितें करपा जाय तेमी म्हणजे हेजे इन्क्वायरी जावपाक जाय इन्क्वायरी जावपाक जाय कॉन्ट्रॅक्टर तर इन्क्वायरी कोण आहे न्हू जाल्यार हांव तुका एक्शन घेतलो मागीर हांव ते कॉन्ट्रॅक्टर दोन हाडटलो कित्याक हें कितें काय म्हूण येतोय भासचें पूण डांबर ना हेका हाली कॉन्क्रीट माती आनी हें आहा कॉन्क्रीट आहा आतां हें दाखयता गव्हर्मेंट आहा तुवें म्हणटा हें लूत लायन काम कोताय सो प्लीज मुगे रिक्वेस्ट आहा या PW मिनिस्टरा कडेन तेजे हार्डली एक्शन घ्यायची म्हणून आता श्रावण महिन्यामध्ये कैक लोकांना विधी वगैरे करायचे आहेत तर ज्यांना इच्छा आहे अशांनी ऑनलाईन पद्धतीने ही व्यवस्था सुरू केलेली आहे तर ती ऑनलाईन पौरोहित्य जे आहे ते धर्मसेवेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे तुमच्या घरात तुम्ही बसा आणि ही ऑनलाईन पद्धतीने पौरोहित्य जे आहे त्याची सुविधा जे इतके वर्षे आपल्या घरामध्ये विधिविधान करत आलेले आहे अशा सर्वांसाठीची ही व्यवस्था लावलेली आहे त्यामुळे आपण या ऑनलाईन पौरोहित्याची किंवा ई पौरोहित्याची व्यवस्था जी आहे ती आपण लावलेली आहे ती आपण जरूर तिचा आस्वाद घ्यावा तुम्हाला हवे ते विधी जे आहेत ते विधी ऑनलाईन पद्धतीने आपण सुरू करू शकता त्याची इत्थंभूत माहिती जी आहे ती माहिती
श्रीगुरुदेव.org या वेबसाईटवरती तुम्हाला प्राप्त होईल, किंवा आम्ही लवकरच ही जी योजना जी आहे ती वर्तमानपत्रामध्ये पाठवू, त्याप्रमाणे तुमच्या सर्वांपर्यंत ई पेपर जो आहे त्याही माध्यमातून ही इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल. ही व्यवस्था माझ्या हिंदू बांधवांसाठी आम्ही लावलेली आहे. मला खात्री आहे ही कोरोनाची पीडा लवकर जाईल आणि आम्हाला या सगळ्यातून सुटका लवकरात लवकर मिळेल, पण त्यासाठी तप मात्र आपण सोडता कामा नये. केवढीही महामारी असू द्या, केवढेही दुःख असू द्या, संकट असू द्या, भगवंताचे आम्ही चरण सोडू शकत नाही, भगवंताची पूजा अर्चना आम्ही सोडू शकत नाही. म्हणून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून का असेना, पण प्रत्येक हिंदू जो आहे तो हिंदू धर्म जो आहे तो टिकवण्यासाठी आणि हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत म्हणून ते ऋण पूर्ण करण्यासाठी पूजा पद्धती जी आहे ती ऑनलाईन सुद्धा शिकण्याची मनस्थिती घेऊन उभा राहिला पाहिजे. आज टेक्नॉलॉजी तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामध्ये पाणी भरते आहे. प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे फोन आहे, प्रत्येकाकडे कॉम्प्युटर आहे, सगळी साधन सुविधा, सगळं काही, टी व्ही आहे, सगळं आत्ताच काहीच कोणाकडे नाही असं नाही, सगळ्यांकडे सगळ्या व्यवस्था लागलेल्या आहेत. मग अशा काळामध्ये लोक घरी आहेत आणि घरी राहून ही शिक्षण व्यवस्था जी आहे ती तपोभूमी लावू पाहते आहे. तिचा जरूर तुम्ही, ही संधी आहे लक्षात घ्या. काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. या संतांनी आम्हाला पहिलीच सांगितलं होतं की तुम्ही हे शिका, परंतु आम्ही त्यात कमी पडलो. त्यामुळे किमान ऑनलाईन ही व्यवस्था आलेली आहे. आज ना उद्या तुम्हाला ही पूजा शिकावीच लागणार आहे. घर घर पुरोहित ही योजनाच तपोभूमीने पूर्वीच सुरू केली होती. याला आता जवळजवळ 2-3 वर्षे झाली. महिला असो पुरुष असो सगळ्यांनी पौरोहित्य जरूर करावं, कारण देवाशी संपर्क करण्याचा, देवाशी संबंधित राहण्याचा, देवाशी स्वतःचं मन जोडण्याचा जर समजा कुठला विधी आम्हाला ऋषीमुनींनी सांगितलेला आहे तर तो आहे पूजा, तो आहे यज्ञ. हे जर आम्हाला जर समजलं नाही तर कसले हिंदू आम्ही. एक हिंदू म्हणजे आमच्या डोक्यावरती शेंडी असायला पाहिजे, ती शेंडी आम्ही ठेवली पाहिजे. दुसरं आपल्या कपाळावरती कुंकुम तिलक असलं पाहिजे, ते आम्ही सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या मुखामध्ये त्या भगवंताचे नामस्मरण असलं पाहिजे. आम्ही हिंदू आहोत त्याचं कुठेतरी आम्ही पालन जे आहे ते आचरणातून केलं पाहिजे. आज ही परिस्थिती आहे की आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये हिंदू म्हणून मिरवण्याची आवश्यकता आहे, हिंदू म्हणून जगायची आवश्यकता आहे. एकच असा या भूतलावरती देश आहे ज्याला आम्ही भारत देश म्हणतो, जो आम्हाला सगळ्या जगाला उत्तर म्हणून उभा राहिलेला आहे. सनातन धर्म आहे जगाला उत्तर. कसलं उत्तर? तुम्हाला जर मनुष्य म्हणून सुखी व्हायचं आहे तर सनातन वैदिक धर्माचा आस्वाद घ्या, सनातन वैदिक धर्माचा आसरा घ्या, सनातन वैदिक धर्मातलं तत्वज्ञान शिका, सनातन वैदिक धर्मातली आचरण पद्धती शिका, सनातन वैदिक धर्मातली आपण कशा पद्धतीने आपल्या बरोबर सुखी दुसऱ्यालाही ठेवू शकतो ही जीवन पद्धती सनातन वैदिक धर्माने आम्हाला दिलेली आहे. शिका.